नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या जवाहर नवोदय विद्यालयातील बुद्धिमत्तेचे जे आपले दुसरे प्रकरण आहेत, जुळणारी आकृती, आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर आता आपण सुरुवातीला आकृत्या सोडवत असताना त्याच्यासाठी काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। त्या मार्गदर्शक सूचना आपण या ठिकाणी पाहू। चला, पहिली सूचना पहा, प्रश्न आकृतीमध्ये दिसणाऱ्या मुख्य आकृतीकडे प्रथम लक्ष केंद्रित करा। प्रत्येक उत्तर आकृत्यामध्ये ही मुख्य आकृती आढळते की नाही ते पहा। ज्या उत्तर आकृत्यामध्ये ती नसेल त्या उत्तर आकृत्या वगळा। पहा, त्यानंतर आता प्रश्न आकृतीमधील मुख्य आकृतीसोबत ज्या लहान आकृत्या चिन्ह असतील त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करा। याआधी सूचना क्रमांक 1 मध्ये काही उत्तर आकृत्या वगळल्या गेल्यामुळे उरलेल्या उत्तर आकृत्यापैकी अचूक उत्तर आकृती या पायरीतून मिळू शकते। जर मुख्य आकृतीसोबत एकापेक्षा अधिक लहान आकृत्या चिन्ह असतील तर एका वेळी एकच लहान आकृतीवर चिन्हावर लक्ष केंद्रित करा। उत्तर आकृत्यांमधील इतर अशाच लहान आकृत्यांशी चिन्हांशी तिची तुलना करा। वरील सूचनांमुळे उत्तर नसलेल्या आकृतीत एक एक करीत वगळल्या जातील आणि तुम्हाला अचूक उत्तराकडे पोहोचता येईल। चला तर आता आपण स्वाध्यायाकडे वळू। पास सुरुवातीला स्वाध्याय सोडवण्याच्या पूर्वी तुम्हाला ज्या सूचना दिलेल्या असतात ते व्यवस्थित वाचून घ्यायच्या। पुढील प्रत्येक प्रश्नात डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ABCD अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत। उत्तर आकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशी आकृतीची निवड करा आणि तिच्या वर्णाक्षराचे वर्तुळ या ठिकाणी काळे करायचे। पहा, सुरुवातीला त्यांनी सांगितलं की बा उजव्या बाजूला तुम्हाला काय दिलेलं आहे, उत्तर आकृती दिलेली आहे आणि डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे। आता तुम्हाला या ठिकाणचं जे आपल्या प्रकरणाचं नाव आहे जुळणारी आकृती ओळखा। तर तुम्हाला आता ज्या प्रश्न आकृतीमधून जे उत्तर आकृत्यामध्ये जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला जी प्रश्न आकृती आहे ती या ठिकाणी शोधायची। चला तर आता आपण पहिल्या क्रमांकाचा प्रश्न जो आहे आपण त्याला सुरुवात करू। पहा, या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला या प्रश्न आकृतीमध्ये एक या ठिकाणी एक वर्तुळ दिसतंय। तर या सुरुवातीला आपण काय करू, जे प्रश्न ज्या आकृत्या आपल्याला काढून टाकता येईल म्हणजे गाळून टाकता येईल त्या ठिकाणी काढून टाकायचं आणि जे महत्त्वाचं जे मग सर्वात शेवटी आपल्याला जे आहे उत्तर ते त्या ठिकाणी मिळणार आहे। पहा, आता या ठिकाणी एक छोटं सर्कल आहे, या ठिकाणी सर्कल आहे, पण या ठिकाणी रेष आहे आणि या ठिकाणी काय 2 सर्कल आहे। सुरुवातीला वरच्या बाजूस काय 2 सर्कल दिसतात म्हणजे सुरुवातीला आपण काय करायचं आहे, हा पर्याय या ठिकाणी बसत नाही म्हणून त्याला अशी फुली किंवा तुम्ही कट करू शकता। त्यानंतर पहा, आता सुरुवातीला या ठिकाणी 2 सर्कल आणि खाली 2 रेषा, परंतु पर्याय क्रमांक C मध्ये काय दिसतंय तुम्हाला, या ठिकाणी 2 वर्तुळ दिसतात का, नाही, म्हणजे या ठिकाणचा हा सुद्धा या ठिकाणी पर्याय त्या ठिकाणी कटणार आहे। त्यानंतर काय दिसतंय, वरती 2 वर्तुळे आणि खाली 2 रेषा आहे। या ठिकाणी वरती काय आलंय, 2 रेषा आल्या आणि खाली वर्तुळ आलं म्हणजे हा सुद्धा या ठिकाणचा पर्याय आपला या ठिकाणी कटलेला आहे। आता पहा, आपल्याला आता आपण अचूक उत्तराकडे या ठिकाणी वळणार आहोत। आता आपण पर्याय क्रमांक A सुद्धाच पाहिलं की C बी पाहिलं आणि D पाहिलं, हे काय एक वेगळेच आहे। फक्त आपल्याला काय पर्याय क्रमांक B मध्ये या ठिकाणी 2 वर्तुळे खाली 2 रेषा आहे। या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पर्याय क्रमांक B मध्ये काय दिसतंय, 2 वर्तुळ आणि खाली 2 रेषा म्हणून आपल्याला या ठिकाणी काय आपलं पर्याय क्रमांक B हे उत्तर येणार। त्याला व्यवस्थित असं गोल करायचं। चला तर आता आपण प्रश्न क्रमांक 2 कडे वळू। पहा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 ची आकृती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे डाव्या साईडला आणि आपले जे उत्तर आकृती आहेत तुम्हाला या ठिकाणी उजव्या साईडला दिसतात। तर आता तुम्हाला काय करायचंय, सुरुवातीला हे शोधायचंय की ही जी आकृती प्रश्न आकृती
या प्रश्न आकृतीमध्ये आता पर्याय क्रमांक ए मध्ये पहा, या ठिकाणी दोन छोटे छोटे वर्तुळ दिसतात, रेषा आहे आणि दोन वर्तुळ आहे. तसंच पर्याय क्रमांक ए मध्ये दिसतं का तुम्हाला? नाही. मग या ठिकाणी आपण सुरुवातीला काय करू, हा पर्याय या ठिकाणी काढून टाकू, कारण तो त्या पर्यायात बसत नाही. त्यानंतर काय येतंय, 2 नंबरला पहा. 2 नंबरच्या बी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी हा जो त्रिकोण, या त्रिकोणाला एक रेषा आणि त्याला एक छोटस खाली एक वर्तुळ आहे. पहा, पर्याय क्रमांक बी मध्ये दिसतंय का? तसं नाही. म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी पर्याय आपला कटतो. त्यानंतर पर्याय क्रमांक आता या डी मध्ये पाहू आपण. डी मध्ये पाहत असताना सुरुवातीला काय, हा जो चौरस, या चौरसाच्या वरती जे दोन ॲरो आहेत, बाण आहे, परंतु पर्याय क्रमांक डी मध्ये काय, सरळ सरळ तुम्हाला या ठिकाणी रेषाच दिसतात. म्हणजे याला कोण्या प्रकारचा बाण वगैरे काही दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक हा सुद्धा आपला या ठिकाणी काटला. आता राहिला पर्याय क्रमांक आपला सी. पहा, जसं प्रश्न क्रमांक 2 चे प्रश्न आकृती सांगते तसंच या ठिकाणी दोन रेषा आहे. परत या ठिकाणी एक रेषा, दोन वर्तुळ आहे. परत असं एक खालच्या त्रिकोणाला एक खाली एक रेषा आणि एक वर्तुळ आहे. म्हणून पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक सी या ठिकाणचं आपलं उत्तर होणार. याला असं व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं. चला तर आता आपण प्रश्न क्रमांक 3 कडे वळू. पाहता या ठिकाणी प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगतंय तुम्हाला, आकृती पहा. या ठिकाणी वरती एक त्रिकोण आहे आणि त्या त्रिकोणाच्या वरतून अशा दोन्ही साईडला मध्यातून एक हाफ सर्कल, अर्धे वर्तुळाकार आकृती तुम्हाला दिसते. परंतु या ठिकाणी काय, सरळ सरळ तुम्हाला एक त्रिकोण दिसतोय, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी तुमचा कटून जातो. त्यानंतर काय येतं, आता आपण सी मध्ये पाहू. सी मध्ये पहा, या ठिकाणी हा त्रिकोण दिसतोय, या ठिकाणी दिसतोय तुम्हाला त्रिकोण. त्यानंतर ह्या ज्या रेषा आहेत, या रेषा पहा आणि या रेषात फरक वाटतो की नाही तुम्हाला? तर त्या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ हा पर्याय सुद्धा या ठिकाणी तुमचा कॅन्सल होतो. त्यानंतर पहा, पर्याय क्रमांक डी मध्ये आपण काय करू, या आकृतीचं निरीक्षण केलं असतं तुम्हाला. पहा, या ठिकाणी जशी आकृती दिसते तशी या ठिकाणी दिसत नाही, म्हणजे या ठिकाणचा हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कॅन्सल होणार आहे. आता राहिला काय, पर्याय ए कटला, त्यानंतर सी सुद्धा कटला, डी सुद्धा कटला. आता पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक बी कडे लक्ष द्या. प्रश्न आकृती पहा, वरती एक त्रिकोणा टाईप आहे, त्यानंतर खाली एक ॲरो दिसतो, म्हणजे या ठिकाणचा पर्याय क्रमांक आपला बी हे याच ठिकाणचं उत्तर होणार आहे. त्याला व्यवस्थित असं गोल करायचं. चला तर आज आपण चौथ्या क्रमांकाची आकृती पाहू. पहा, आकृती पाहत असताना नीट व्यवस्थित काळजीपूर्वक लक्ष देऊन त्या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करायचं आहे तुम्हाला. पहा, आता या ठिकाणी काय, ही जी आकृती आहे आणि या आकृतीच्या खाली एक असं वर्तुळ आहे. त्या वर्तुळाला किती भाग आहेत? 8 भाग आहेत. तसंच पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिसतंय तुम्हाला? वर्तुळ दिसतंय, पण त्या ठिकाणी त्याला 6च भाग आहेत. पण हा सुद्धा लगेच तुम्हाला पाहिल्या पाहिल्या हा पर्याय या ठिकाणी तुमचा कटून जाईल. त्यानंतर पहा, पर्याय क्रमांक सी बघू आपण. आता पर्याय क्रमांक सी पाहत असताना आपल्याला काय करायचंय, या ठिकाणी 4 जे डॉट दिसत या वर्तुळामध्ये, तर या ठिकाणी आपल्याला किती दिसतात? 5 दिसतात. म्हणून सरळ सरळ हा पर्याय क्रमांक इथेच कटून जातो. त्यानंतर डी मध्ये पहा, डी मध्ये आपल्याला किती वर्तुळ दिसतात? छोटे, जवळपास 7. म्हणजे पर्याय क्रमांक हा सुद्धा या ठिकाणी कटून जातो. फक्त राहिला पर्याय आपला बी. बी पर्याय एक आड या ठिकाणी छोटे छोटे वर्तुळ आहे, वर्तुळ असून छोटे बिंदू सुद्धा आहे. तसेच या ठिकाणी पर्याय क्रमांक बी मध्ये या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर राहणार आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे व्यवस्थित गोल करायचं आहे. चला तर आता आपण 5 क्रमांकाची आकृती पाहू. पहा, प्रश्न आकृतीमध्ये 5 क्रमांकाची आकृती पाहत असताना या ठिकाणी 2 रेषा आहेत, या ठिकाणी 3, म्हणजे हा पर्याय क्रमांक या ठिकाणी काटला. त्यानंतर पर्याय क्रमांक
बी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी प्रश्न आकृतीमध्ये 2 रेषा दिसतात, या ठिकाणी 4 रेषा दिसतात, म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कटतो. त्यानंतर पहा पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 रेषा आहे, या ठिकाणी एकच रेषा दिसते, म्हणजे हा सुद्धा या ठिकाणचा पर्याय आपला कटतोय. आता पहा या ठिकाणी 3 रेषा दिसतात तुम्हाला, या ठिकाणी 3 दिसतात, या ठिकाणी 3 आहे, इथेही 3 आहे, इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी सुद्धा 2 आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. पहा ही आकृती सोडवत असताना तुम्हाला सुरुवातीला जे प्रश्न काढता येईल ते काढून घ्यायचे, राहिलेला आपण उत्तरापर्यंत पोहोचतो, म्हणून या ठिकाणी काळजीपूर्वक सोडवत असताना लक्ष द्या. आता पहा प्रश्न क्रमांक 6 मध्ये आपण पाहू. आता या ठिकाणी सुरुवातीला 2 प्रश्न आकृतीमध्ये काय 2 चौरस वरती दिलेले. पर्याय क्रमांक बी मध्ये काय सरळ सरळ तुम्हाला 3 चौरस दिसतात, म्हणजे हा पर्याय तुमचा या ठिकाणी लगेच कटतोय. त्यानंतर पहा पर्याय क्रमांक सी मध्ये काय दिसतंय तुम्हाला? या ठिकाणी ही जी आकृती दिलेली या आकृतीला बराबर 4 भागात 4 रेषा करून त्या 4 ठिकाणी भागलेले आहे. तसंच या ठिकाणी सी मध्ये काय या ठिकाणी भरपूर रेषा आहे, म्हणून हा तुम्हाला सरळ सरळ हा पर्याय तुम्हाला या ठिकाणी वेगळा दिसतो, म्हणजे हा पर्याय तुम्ही लगेच काढू शकता. त्यानंतर पर्याय क्रमांक डी प्रश्न आकृतीचं तुम्ही निरीक्षण केले असता या ठिकाणी तुम्हाला काय दिसतंय? जास्तीच्या रेषा, म्हणजे याच्यात तुम्हाला या ठिकाणी 4च रेषा दिसतात, या ठिकाणी सुद्धा काय आणि म्हणजे भरपूर रेषा आहेत जवळपास. हा सुद्धा पर्याय आपला या ठिकाणी कटतो. आता राहिला पर्याय क्रमांक ए, कारण आपले बी सी डी हा पर्याय कटल्याच्या नंतर सरळ सरळ आपला पर्याय क्रमांक एच राहतो, म्हणून या ठिकाणी आकृती व्यवस्थित नीट पाहिल्याच्या नंतर तुमच्या लगेच लक्षात येईल पर्याय क्रमांक ए या ठिकाणचं उत्तर आहे, म्हणून या ठिकाणी व्यवस्थित याला असं गोल करायचं. चला तर आता आपण 7व्या क्रमांकाची आकृती पाहू. या ठिकाणी आकृती पाहत असताना तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिसतंय? या ठिकाणी 8 या ठिकाणी सरळ सरळ एक वर्तुळ दिसतंय, आणि या ठिकाणी 7 म्हणजे 8 रेषाचं एक छोटं याच्या टाईप सरळ सरळ या ठिकाणी 3 यात फरक बी हा दिसतो की ह्या 3 रेषा या ठिकाणी 2च आहे, म्हणजे हा पर्याय तुमचा इथं लगेच काढला. त्यानंतर नंबर 2 ला बी ची आकृती पहा काय दिसतंय? या ठिकाणी ही जशी आकृती दिसते या ठिकाणी तसे दिसते, या ठिकाणी वर्तुळ आहे, या ठिकाणी वर्तुळ आहे, परंतु या वर्तुळाचा समोरचा जो भाग आहे या ठिकाणची ही जी आकृती ह्या त्रिकोणा टाईप तशी या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या स्वरूपात दिसते, म्हणजे हा पर्याय इथं या ठिकाणी तुमचा कटतोय. आता पहा या ठिकाणी काय दिसतंय? एक वर्तुळ दिसतंय, या ठिकाणी वर्तुळ आहे, पण या ठिकाणचा जो हा त्रिकोणा टाईप त्रिकोण आहे या ठिकाणी दिसतोय का तुम्हाला? आहे त्रिकोण पण छोट्या पद्धतीतला, या ठिकाणचा काय मोठा आहे, म्हणून हा पर्याय क्रमांक सुद्धा या ठिकाणी तुमचा कटतोय. आता राहिला कोणता? पर्याय क्रमांक डी. जशी प्रश्न आकृतीमध्ये 7 या क्रमांकाची आकृती तशीच आकृती तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक डी मध्ये सुद्धा पाहायला मिळते. पहा या ठिकाणी व्यवस्थित आकृतीचे निरीक्षण केल्याच्या नंतर तुम्हाला पर्याय क्रमांक डी हे त्याचं उत्तर असणार आहे, म्हणून तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय? पर्याय क्रमांक डी या ठिकाणी व्यवस्थित गोल करायचे. चला तर आता आपण 8व्या क्रमांकाच्या आकृतीकडे वळू. पहा या ठिकाणी काय दिसते तुम्हाला? 2 ॲरो दिसतात बेरजेच्या चिन्हामध्ये. या ठिकाणी काय दिसतं? या ठिकाणी 2 ॲरो नाही, म्हणजे हा पर्याय सरळ सरळ काढला. आता पहा त्यानंतर डबल या ठिकाणी ॲरो आहे, या ठिकाणी दिसतोय का ॲरो? नाही, हा पर्याय सुद्धा या ठिकाणी काढला. राहिला काय? या ठिकाणी दोन्ही ॲरो दिसतात, या ठिकाणी दिसतात का? नाही, म्हणजे हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कटतो. राहिला पर्याय क्रमांक सी. पहा सी जशी प्रश्न आकृती आहे तसाच या ठिकाणी उत्तर आकृत्यामधून काय दिसते आपल्याला? सी हा पर्याय दिसतो, म्हणून या ठिकाणी सी चं उत्तर व्यवस्थित करायचंय गोल. चला तर आता आपण 9व्या क्रमांकाच्या आकृतीकडे वळू.
या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला? आता पर्याय क्रमांक आकृती आपण डी या पाहू. पहा या ठिकाणी हा दिसतंय, या ठिकाणी हे दिसतंय, परंतु या ठिकाणी वेगळंच दिसतंय. म्हणजे याचा एक खाली आहे, या त्रिकोणाची एक जी रेषा आहे सरळ सरळ खाली, या ठिकाणी आपले जे प्रश्न आकृती आहेत वरती, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कटून जाईल. त्यानंतर काय दिसतंय तुम्हाला? पर्याय क्रमांक सी मध्ये पहा, 9व्याच्या तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी काय दिसतंय? ह्या ज्या रेषा आहेत या ठिकाणी अशा वरती गेलेल्या, पण पर्याय क्रमांक सी मध्ये या सरळ या ठिकाणी खाली आलेल्या, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कटला. आता राहिला पर्याय क्रमांक बी. आता बी पाहत असताना या आकृतीची ही जी रेषा आहे या ठिकाणी काय तुम्हाला हिची डावीकडनं या ठिकाणी उजवीकडनं दिसते. म्हणजे सरळ सरळ हा सुद्धा आणि खालचं सुद्धा काय या ठिकाणी उजवीकडे दिसतं, पण जे पर्याय क्रमांक बी हा या ठिकाणी डावीकडे दिसतो. म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी पर्याय तुमचा कटला. राहिला पर्याय क्रमांक ए. तर सरळ सरळ तुम्हाला जशी आहे तशी आकृती या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये दिसते, म्हणून याचं या ठिकाणी पर्याय उत्तर हे असणार आहे. तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी गोल करायचं. आणि हा 2022 ला पडलेला प्रश्न. चला तर आता आपण 10व्या क्रमांकाच्या आकृतीकडे वळू. पहा या ठिकाणी सुरुवातीला काय दिसतंय तुमच्याकडे? ही जी आकृती पाहिली असता तुम्हाला सरळ सरळ आपण या ठिकाणी एक छोटं वर्तुळ आहे, ते रिकाम आहे आणि या ठिकाणी भरलेलं आहे. पहा पर्याय क्रमांक डी मध्ये काय दिसतंय? या ठिकाणी डाव्या बाजूला भरलेलं दिसतंय आणि उजव्या बाजूला रिकामा दिसते, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी कटला. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये काय? इकडे डावीकडून वर्तुळ रंगवलेलं आहे आणि या ठिकाणी उजवीकडून याच्यात उजवीकडे रंगवलेले, याच्या डावीकडे, म्हणजे या ठिकाणचा हा सुद्धा पर्याय या ठिकाणी कटला. राहिला प्रश्न आता पर्याय क्रमांक बी चा. तर या ठिकाणी पहा या आकृतीच्या सरळ या सर्कल पासून तर या वर्तुळापासून सरळ सरळ ही रेषा या ठिकाणी खाली छेदते, तशी या ठिकाणी छेदत नाही, म्हणजे हा पर्याय सुद्धा या ठिकाणी कटला. राहिला प्रश्न आता ए क्रमांकाची. जशी आपल्याला प्रश्न 10 मध्ये आकृती दिसते तशी सेम आपल्याला या पर्यायामध्ये आकृती दिसते, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. चला तर आता आपण शेवटची आकृती पाहूया, आपली 11वी. चला तर प्रश्न क्रमांक आकृतीमध्ये या ठिकाणी 3 तुम्हाला काय दिसतात? वर्तुळ दिसतात. या ठिकाणी ए ऑप्शन मध्ये काय दिसते? पर्यायामध्ये तुम्हाला 3 वर्तुळ आणि एक बिंदू दिसतोय. या ठिकाणचा हा पर्याय लगेच तुमच्या लक्षात येईल की हा पर्याय आपला या ठिकाणी बसत नाही. चला तर आता आपण परत या ठिकाणी डी पर्यायाकडे वळू. पर्यायाकडे वळत असताना या ठिकाणी 2 वर्तुळ एक बिंदू, म्हणजे हा सुद्धा तुम्हाला लगेच तुमच्या लक्षात येईल की हा पर्याय सुद्धा आपला या ठिकाणी बसत नाही. पर्याय क्रमांक सी चं निरीक्षण करा. प्रश्न आकृती व्यवस्थित पहा. त्यानंतर इथे 3 वर्तुळे आणि एक छोटा वर्तुळ, म्हणजे या ठिकाणी हा सुद्धा पर्याय आपला या ठिकाणी बसत नाही. पहा आता पर्याय क्रमांक ए कटला, सी कटला, डी. राहिला कोणता? बी. बी चं आणि आपली जी प्रश्न आकृती हिचं नीट निरीक्षण करा. तुम्हाला पहा या ठिकाणी हे वर्तुळ हे परत 2 नंबरचा आहे, 3 नंबरचा आहे, म्हणून हा पर्याय आपला या ठिकाणी बसतोय. म्हणून हा काय करायचा आहे? आपण या ठिकाणी बी व्यवस्थित गोल करायचं आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इतकेच उदाहरणे पाहू. उर्वरित उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.